नमस्कार. कृषी मित्र विनय कोठावदे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण नेहमीच आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कृषीचे काय भाव चालू आहे, कांद्याचे काय भाव चालू आहे, भाजीपाल्याचे काय भाव चालू आहे, त्यासाठी आपण तुम्हाला अपडेट देत राहतो. प्लस जी काही शेतकऱ्यांची जी दृष्टीने जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपणासोबत आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून आणत असतो. आज आपलं भाग्य चांगलं आहे शेतकरी मित्र बांधवाचं आणि स्वतः माझं आपल्यासोबत आज आहेत गेस्ट म्हणून आपल्याला लाभलेले आहेत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे सर आज आपल्याला लाभलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चर्चा म्हणजे मनमोकळा गप्पा आहे. मी पण एक शेतकरी आहे, माझ्या काही व्यथा आहेत, मी त्यांना मांडणार आहोत आणि त्यांचा जो अनुभव आहे ते आपल्याबद्दल शेअर करतील. आणि ही मुलाखत तुम्ही जरूर बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सरांचे अनुभव जे आहेत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मिळेल. सो आपण चालू करूया चर्चासत्राला. सर, कृषी मित्र विनय कोठावदे ह्या आपल्या शेतकऱ्यांसाठी झडणाऱ्या हक्काच्या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. आणि तुम्ही आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आज आलात, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. सो ही जी संघटना आहे तुम्हाला का वाटलं चालू करावी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पण तत्पूर्वी मी तुमचं नक्कीच स्वागत करेल की एक शेतकरी कुटुंबातून येऊन तुम्ही आता नोकरी व्यवसाय प्लस तुमची शेती सांभाळत आहे आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आज बघा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त मग शेतकरी असतील किंवा इतर आपले तुमचे यूट्यूबचे जे प्रेक्षक असतील त्यांच्यापर्यंत पोचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तुमचा जो प्रश्न आहे की कांदा उत्पादकांची संघटना कशी कल्पना सुचली की स्थापन करावी, तुम्हाला का वाटली? तर मुळामध्ये एक महाराष्ट्राचं हे प्रमुख पीक आहे कांदा. करेक्ट. त्यातली त्यात नाशिक असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इथं मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते आणि ही कांद्याची शेती देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासून पण चालू आहे, आता पण चालू आहे. कांदा शेती करणं आणि कांद्याच्या शेतीमध्ये वर्षानुवर्षे जे शेतकऱ्यांमध्ये अनुभवानुसार किंवा एकमेकांच्या मार्गदर्शनानुसार या शेतीमध्ये कांदा पिकवताना जे काही बदल व्हायला पाहिजे किंवा जे काही त्याच्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून कांद्याचं कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पादन कसं घेतलं पाहिजे. कारण कांदा हा एक खर्चिक पीक आहे. अलीकडच्या काळात जर तुम्ही बघाल तर महागडे खतं, औषधं, त्याच्यानंतर मजुरीचे दर वाढलेले आहे आणि सगळ्याच क्षेत्रात जे कांद्याच्या उत्पादकांना अगदी डिझेल असेल, जसं त्यांना शेती अवजारांसाठी वापरण्याचं पेट्रोल असेल, हे सगळे महागड्या वस्तू झाल्यानंतर कांद्याचं उत्पादन खर्च हा वर्षानुवर्ष वाढत चालला आहे. हे सगळं होत असताना कांद्याच्या उत्पादकांचं एक स्वतंत्र दबाव गट पाहिजे. कांद्याच्या उत्पादकांना आपली जागतिक बाजारपेठ काबीज करायची असेल, देशांतर्गत बाजारपेठ काबीज करायची असेल आणि कांद्याच्या ह्या संपूर्ण उत्पादकांचं जर कांदा पिकवण्यामध्ये पूर्ण कुटुंबाचे सदस्य आहे यांचं मोठं त्याच्यामध्ये सहभाग असतो. स्वतः ते काबड कष्ट करतात, त्यांचं त्याच्यामध्ये आर्थिक भांडवल ते पूर्ण वापरतात. ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना स्वतःचाच तो पैसा उपलब्ध असतो असाही काही प्रकार नाही. अनेकदा ते बँकांचे कर्ज घेतात, खाजगी सावकारांचे कर्ज घेऊन शेती व्यवसाय केला जातो. याच्यात जर आपल्याला बदल करायचा असेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमता निर्माण करायची असेल तर कांदा हा कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याची लागवड असेल, कांद्याचं संगोपन, तो कांदा उत्पादन करणं, त्याची काढणी पश्चात त्याची साठवणूक असेल. 3 प्रकारचा कांदा होतो महाराष्ट्रामध्ये. खरीपचा कांदा होतो, लेट खरीपचा कांदा होतो, रब्बी प्रकारातला कांदा होतो जो आज आपण चाळीमध्ये साठवलेला त्याला उन्हाळी कांदाही म्हटलं जातं. खरीपचा कांद्यामध्ये आपल्याला अर्ली खरीप असेल तर त्याच्यामध्ये लाल कांदा, पोळ कांदा असं म्हटलं जातं. लेट खरीपचा कांदा असेल तर त्याला रांगडा कांदा म्हटलं जातं. हा लाल प्रकारातील कांदा हा काय साठवता येत नाही, तो काढणी पश्चात तात्काळ विकावा लागतो. या संपूर्ण याच्यामध्ये मग शेतकऱ्यांचा स्वतंत्र दबाव गट असावा हा सर्वात मोठा मुद्दा. त्याच्यानंतर राज्यकर्ते, मग कुठलाही राजकीय पक्ष असू द्या, आलटून पालटून त्यांच्या सत्ता येत असतात आणि मग या सत्तेच्या याच्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस मोठ्या आवेशात आणि जोशपूर्ण मोठ्या मोठ्या प्रचार सभांमध्ये भाषणं केले जातात. शेतकऱ्यांना खूप काही आश्वासनं दिले जातात. त्याच्यापैकी अनेक आश्वासनं हे पाळले जात नाही. परंतु देश स्वतंत्र होऊन आता 75-76 वर्षे होऊन गेले आहे, पण अजूनही जर कांद्याचा प्रश्न आत्तापर्यंत सत्तेत येऊन गेलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आत्ता विद्यमान जे सरकार आहे जे आता तिसऱ्यांदा इथं देशामध्ये सत्तेत बसलं आहे, या कुठल्याही सरकारांकडून कांद्याचा जो प्रश्न आहे हा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कुठलंही पाऊल पडत नाही आहे.
मग याच्यासाठी कांदा उत्पादक संघटनेची गरज असावी असं आम्हाला 10 वर्षापूर्वी वाटलं 2014-15 आणि त्यावेळेस कांदा उत्पादक संघटनेची स्थापना केली. त्यामध्ये मी संस्थापक अध्यक्ष म्हणून आणि पुढील काळामध्ये महाराष्ट्रातल्या अगदी आपल्या नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, बीड, धाराशिव, सांगली, कोल्हापूर ज्या ज्या पट्ट्यात कांदा होतो महाराष्ट्रातल्या या 36 जिल्ह्यांपैकी ज्या भागामध्ये कांदा पिकतो, अगदी विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये कांदा पिकतो, तर त्याच्यामध्ये बुलढाणा आला, त्याच्यानंतर जालना, मराठवाड्यात तुमचा विस्तार करण्याचा तर संघटनेचा आपण विस्तार केला. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना सर्वात प्रथम मग आपण 2 प्रकारच्या आज लढाया होणं गरजेचं आहे किंवा 2 प्रकारचा संघर्ष किंवा दोन प्रकारचं आपण कांद्याच्या संघटनेचं कार्य जे आहे ते चालू ठेवलं. एक प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्षात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तिथं जाणं, शेतकऱ्यांचे संवाद मेळावे घेणं, त्याच्यामध्ये आपण आणखीन भेटी देणं शेतकऱ्यांच्या शेतावरती, कांदा चाळीवरती, त्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस काही राज्य सरकारकडून राज्यस्तरीय काही राज्य लेवलचे प्रश्न असतील निर्माण झाले कांदा प्रश्नात, त्याच्या विरोधात काही आंदोलनं असतील, अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार असेल, मंत्र्यांना, आमदार खासदारांना काही भेटीगाठी असतील, त्यावेळेचे काही प्रश्न असे असतात की ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, काही प्रश्न हे दीर्घकालीन याचे असतात की ते सोडवण्यासाठी वेळ पण जातो. तर त्या माध्यमातून मग आपण संघटनेच्या या संपूर्ण जी आपली पदाधिकाऱ्यांची टीम आहे, कोर कमिटी आहे, वेगवेगळे कांदा उत्पादक शेतकरी जे संघटनेत पदाधिकारी जरी नसले परंतु संघटनेच्या पहिल्या फळीमध्ये ते अगदी सक्रिय आहेत, ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि मग आपण सोशल मीडियासाठी व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले. सुरुवातीला 2-5 असलेले ग्रुप आज शेकडोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये कांदा संघटनेचे अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जोडत गेलो. दैनंदिन बाजारभाव महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समित्या, परराज्यातल्या बाजार समित्या याचे दैनंदिन बाजारभाव दिवसभरात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला लागले. मग त्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुलना करता आली की कुठल्या राज्यात कांद्याला काय दर मिळतो, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतो, आपण नेमकी कांद्याची विक्री कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची चर्चा घडून यायला लागली. त्या चर्चेच्या माध्यमातून शेतकरी आपले प्रश्न मांडायला लागले. त्या प्रश्नावरती आपण संघटनेकडून उपाययोजना शोधायला लागलो. ही संपूर्ण कांदा उत्पादक संघटनेच्या स्थापना करण्याची संकल्पना आहे. आणि आज आपण 2024मध्ये आलो आहोत. संघटनेच्या अनेक काही यशस्वी ज्या गोष्टी आहे त्याही सांगता येतील, पण त्या नंतरच्या काळात आपण पुन्हा कधी भेटूया तर त्यावेळेस बोलूया. आज आपण प्राथमिक जी आपली पहिलीच या तुमच्या चॅनलवरती आम्ही जी काही माहिती देतो शेतकऱ्यांसाठी, तर आपली पहिली मुलाखत असल्या कारणाने आपण थोडक्यात काही गोष्टींचा उहापोह करू, हे नक्कीच आम्हाला सांगा वाटतं. तुम्ही जो मुद्दा मांडला की शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे आणि जो काही पूर्वीपासून काय भाव मिळत आला तो मिळत नाही. मी एक साधं उदाहरण देतो सर. मागील 1-1.5 महिन्यापूर्वी कांद्याचा भाव 2200-2400 रुपये होता. एक 2200 पर्यंत, आता जो 2800 पर्यंत गेलेला आहे. 2400 जेव्हा मी भाव केला आणि मी डेली अपडेट टाकत असतो कांद्याचे, तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करायला गेलो, एक शेतकऱ्याचा संतप्त प्रतिक्रिया दिली होती पिंपळनेर मार्केट इथे. त्यांनी असं म्हटलं होतं की मी 2400 रुपये जरी मार्केट माझं आज गेलेलं आहे, पण गेल्या 2400 समथिंग 2100 होता तो, तर पण गेल्या 17-18 वर्षापूर्वी पण मला टॉपचा भाव हाच मिळाला होता. आणि जर तुम्ही कम्पेअर केलं, जर एखादी उत्पादनाला लागणारा कांद्याचा एक रासायनिक खताची जर आपण खतगोणी घेतली ती 500 रुपयाला तेव्हा मिळायची, ती आज 2000 रुपयाला झाली आहे. मग माझ्या शेतकऱ्याचा कांद्याचा भाव ह्याच पटीने का नाही वाढत? म्हणजे 2400चा ठीक आहे, 5 पट नको बाबा, तू ॲटलिस्ट 3 पट कर, म्हणजे ॲटलिस्ट 5000-6000 तरी व्हायला पाहिजे. असं का नाही होत? अशी शेतकऱ्याची एक सामान्य भूमिका आहे आणि त्यात काही गैर नाही आहे. तुम्ही याच्यावर काय म्हणाल? हा तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. पहिली गोष्ट की कांद्यासाठी सरकारी धोरणं आहे ते अजून ठरलेच नाही. म्हणजे आपल्या देशाला खूप मोठी लोकसंख्या आहे, कांद्याची खूप मोठी बाजारपेठ आपल्याच देशात आहे. म्हणजे कांद्याचं खूप जो खपत आहे किंवा कांदा जो लागतो आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात दैनंदिन कांद्याची गरज असते. परंतु ह्या कांद्याच्या एकूण देशाची गरज काय नाही याची आकडेवारी सरकारकडे आहे. त्याच्यानंतर अधिकचा कांदा जेव्हा उत्पादित होतो तर तो उत्पादित अधिकचा झालेला कांदा परदेशामध्ये आपलं जे निर्यातीचं जे धोरण आहे ते धरसोड वृत्तीचं आहे. याच्यातून होतंय कसं की बऱ्याचदा जेव्हा गरज आहे इतर देशांना तेव्हा आपण कांदा देत नाही, निर्यात बंदी करतो. ज्यावेळेस त्यांना आपल्याला गरज असते की आपल्याकडे अधिकचा कांदा उत्पादित झाला आहे तर तो कांदा बाहेरच्या देशात पाठवण्यासाठी त्या देशांनी इतर देशांशी करार केलेले असतात, म्हणून तो आपला कांदा मागवत नाही. त्याच्यानंतर देशांतर्गत जी गरज असते
त्याचे आकडे सरकारने काढलेले नसतात. मग हे सगळं जर सरकार करणार नसेल तर सरकारला मग भाव पाडण्याचा पण अधिकार नाही आहे. ज्या अर्थी सरकार कांद्याचे भाव पडलेले असतात त्यावेळेस जर एक कवडीची मदत करत नाही त्या सरकारला, मग ते कुठल्याही पक्षाचं असू द्या देशातलं, तर त्या सरकारला हस्तक्षेप करून थेट कांद्याचे भाव पाडण्याचा अधिकार नाही. पण दुर्दैवाने ते दरवर्षी होतं आणि सातत्याने होतं. तर आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या कांदा उत्पादकांना जो तुम्ही प्रश्न विचारला की काही दिवसांपूर्वी शेतीसाठी लागणारे जे काही कृषी निविष्ट आहे म्हणजे खतं असतील, औषधं असतील, त्याच्या किमती 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ज्या होत्या त्या आता 2-5 पट झालेल्या आहे. आणि कांद्याचे दर मात्र त्या तुलनेमध्ये जर बघाल तर 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी मिळणारे दर आज मिळत आहे. तर याच्यात जर बदल व्हायचा असेल तर 2 गोष्टी व्हायला लागतील. एक तर सरकारने काही गोष्टी म्हणजे प्रयत्न करावे लागतील किंवा काही ठोस धोरणं निर्माण करावं लागतील. आणि काही बाजू आहे किंवा काही पावले शेतकऱ्यांनी टाकणं गरजेचं आहे. आता शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? पारंपरिक पद्धतीने आपण किती दिवस अजून बाजार समित्यांमध्ये कांदा विकणार आहे? बाजार समितीमध्ये तुमच्या दिवसाला 10,000 क्विंटल कांदा तिथं आवक होऊ द्या किंवा 50,000 क्विंटल आवक होऊ द्या किंवा आणखी किती पण कांदा येऊ द्या, बाजार समितीत कांदा खाल्ला जात नाही. तिथं फक्त ती खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. म्हणजे शेतकरी कांदा घेऊन जातो विक्रीसाठी आणि व्यापारी बांधव कांदा तिथं खरेदी करतात आणि तो एक व्यवहार होतो. पण आपला ग्राहक कुठं दडलेला आहे? तर आपला ग्राहक कौटुंबिक अगदी तुमच्या घरात कांदा हवा असेल तर तोही कांदा एखाद्या हॉटेल व्यावसायिकाला पाहिजे असेल, एखाद्याला निर्यातीसाठी कांदा हवा असेल, एखाद्याला स्टॉकसाठी कांदा हवा असेल किंवा एखाद्याला अगदी जसं आता आपण आर्मीचे मोठे मोठे कॅम्प आहेत, त्याच्यानंतर मोठे मोठे आपल्याकडं देवस्थान आहे, तिथं हे असतात आपलं भोजनालय, तिथं रोज कांद्याची गरज असणार आहे. तर थेट आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं हे कांदा संघटनेचं धोरण आहे की आपली थेट विक्री व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. आपला कांदा आता इतका फिरून 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 व्यापाराची जी खडी आहे ती तुम्हाला मोडायची आहे नाही. व्यापाऱ्यांचं हे मोडायचं असं नाही. व्यापार पण चालू राहिला पाहिजे, परंतु तो एक ठराविक मार्जिन असलं पाहिजे. आताच्या काळात काय हो राहिले की कधी कधी शेतकऱ्याने त्याच्या पिकवलेल्या कांद्याच्या एकूण त्याला जो खर्च येतोय आणि तो विक्री केल्यानंतर त्या शेतकऱ्याला जो पैसा मिळतोय त्याच्यापेक्षा अधिकचा पैसा कधी कधी 4-4, 8-8 दिवसामध्ये पुढच्या घटकाला मिळतोय. हे खूप घातक आहे शेतकऱ्यांसाठी आणि हे बदललं पाहिजे. कधी कधी तुमचा कांदा जो आहे समजा 800 रुपये क्विंटलनी मार्केटमध्ये विकला गेला बाजार समितीमध्ये, तर तो कांदा जर होल्ड केला आणि होल्ड करण्याची क्षमता असते कारण त्यांच्याकडे भांडवल असतं आणि शेतकरी अल्प भांडवली असतो. एकूण कांदा शेती करणारे महाराष्ट्रातले शेतकरी 5-10% शेतकरी सोडले आर्थिक सक्षम, तर 80-90% शेतकरी हे आर्थिक सक्षम नसतात. त्यांना अत्यंत तातडीने त्या कांदा विक्रीतून पैसा हवा असतो, त्याच्यामुळे ते होल्ड करू शकत नाही. सगळ्यांकडे साठवणुकीची क्षमता पाहिजे तेवढ्या नाही आहे, सगळ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाही, म्हणून तो काही शेतकरी तर हा उन्हाळी कांदाही करत नाही कारण त्यांच्याकडे पाणी नसतं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये वर्षातल्या 12 महिने आणि प्रत्येक दिवशी जर कांद्याला खूप चांगला दर मिळायचा असेल तर विक्री व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात बदलावं लागेल. म्हणून काही गोष्टी या सरकारकडून झाल्या पाहिजे तर काही गोष्टी या शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. परफेक्ट आहे. आणि मला एक साधा प्रश्न पडतो सर, ॲज अ शेतकरी पुत्र म्हणा किंवा मग मी स्वतः बघतो जेव्हा मी विचार करतो की जर आता जेव्हा गरज आहे तेव्हा निर्यात बंदीवर आणि आयातीवर निर्यातीला का बंदी घातली जाते आणि आयातीला जेव्हा करते तेव्हा सरकार तर काही परमिशन घेत नाही कोणाची, पण निर्यात बंदीला परमिशन्स घ्यायला लागतात व्यवस्थित आणि व्यापाऱ्यांना राईट्स देत नाही निर्यात बंदीचे. याच्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, खरं आहे ना, याचा मुख्य मुद्दा असा आहे की हे ज्या महाराष्ट्र जे आहे आपलं राज्य, या राज्यामध्ये जर देशातील सर्वाधिक कांदा पिकतो, आपल्या देशामध्ये भारतामध्ये जगात सर्वाधिक कांदा पिकतो, म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला कांद्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण जर करायचा कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो महाराष्ट्राचा आहे. बरोबर. परंतु दुर्दैवाने ह्याच महाराष्ट्रामध्ये जे आत्तापर्यंत होऊन गेलेले सर्व नेते, आत्ता असलेले राजकीय नेते आणि राजकीय पक्ष हे 100% कमी पडत आहे. यांचा दबदबा असता किंवा यांचं एक होल्ड असता की केंद्राच्या सरकारला झुकवण्याची यांच्यामध्ये जर क्षमता असती तर यांनी सरकारच्या महाराष्ट्राच्या ह्या राज्यकर्त्यांच्या ह्या पूर्ण ताकदीच्या जोरावरती कधीही केंद्र सरकारमध्ये ते कुठल्या पक्षाचा असू द्या त्यांची निर्यातबंदी करण्याची हिंमतच झाली नसती. पण दुर्दैवानं आपल्या राज्यामध्ये एकदम देशामध्ये जे लोकसभेचे सीट्स आहे सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्याच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहे. परंतु आपल्याकडं जे काही राजकारण आहे
तर ते वेगळ्या लेवलला केलं जातं. कांदा उत्पादक संघटना ही बिगर राजकीय व्यासपीठ असल्यामुळं आम्ही राजकारणाच्या बद्दल कुठे व्यक्त होत नाही, परंतु सत्य आणि तथ्य मांडलं पाहिजे म्हणून हा विषय सांगतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व नाही आहे की ते नेतृत्व केंद्र सरकारला ठणकावून सांगू शकेल की तुम्ही कधीही कांदा निर्यात बंदी करू नका. देशाला जेवढा कांदा लागतोय तो कांदा पुरवण्याची क्षमता आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आमच्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ही क्षमता आहे. हे ठणकावून सांगितलं पाहिजे, पण दुर्दैवाने ते होत नाही. म्हणून सातत्याने निर्यात बंदी होते. त्याच्यामुळं परदेशी जे आपले ग्राहक देश आहे, ज्या देशांना कांदा पाहिजे आहे, ते देश आता इतर देशांकडून कांदा मागवत आहे. त्याच्यामुळं आपली ती हक्काची बाजारपेठ ही संपत चाललेली आहे. याला वेळीच हे करणं गरजेचं आहे. अन्यथा येणारा काळ जो आहे, निर्यात जर आपल्या देशातून जास्तीत जास्त कांद्याची नाही झाली तर मात्र देशांतर्गत कांदा जो पिकतोय त्यातून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळणं कठीण होईल आणि ते शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानीचं राहणार. हे खरंच शोकांतिक आहे. आणि जसं तुम्ही बोलले, याच्यासाठी जी कांदाची जी आकडेवारी एक्झॅक्टली किती कांदा पिकतो हा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात, ती आकडेवारी, खरी आकडेवारी समोर येणे गरजेचं आहे. बरोबर आहे? येस, एकदम बरोबर आहात सर. आणि कोणतीही संघटना जी आहे सर, संघटना चालवण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप परिश्रम लागतं. आणि ही जेव्हा आपण एक मूठ बनतो तेव्हाच एक त्याची ताकद बनते. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? तुम्ही संघटनेसाठी जोडण्यासाठी काय आवाहन कराल आणि तुम्हाला शेतकऱ्यांकडून काय अपेक्षा आहे ही संघटना ही तुमची पुढे नेण्यासाठी? नाही, आता ही संघटना आमची असं म्हणता येणार नाही. कांदा उत्पादक हा शेतकऱ्यांचीच आहे. एक्झॅक्टली, आय एम करेक्टिंग माय सेल्फ. तुम्ही पण आहे त्यात. तर कांदा उत्पादक संघटना ही ज्यांची आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने जे आतापर्यंत जोडले गेले ते, आणि आमचं तर साधन सोपं म्हणणं आहे. कांदा उत्पादक संघटनेचा मी जरी संस्थापक अध्यक्ष असलो तरी ते एक ज्या काही कायद्यानुसार आहे नोंदणी असते, त्या नोंदणीकृत संघटनेची एक कार्यकारिणी असते. हे जरी असलं, ज्यांच्या शेतात कांदा पिकतो तो प्रत्येक शेतकरी कांदा उत्पादक संघटनेचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये 1-2 एकरवाले कांदा उत्पादक असतील, 5-10 एकर कांदा पिकवणारे असतील किंवा त्यापेक्षा अधिकचा 10-20 एकर कांदा पिकवणारे शेतकरी असतील, सर्वांसाठी आम्ही 24 तास 365 दिवस अहोरात्र लढतोय, संघर्ष करतोय आणि कुठेही कमी पडत नाही. त्याचं कारण असं आहे की शेवटी ही संघटना ही शेतकरी पुत्रांनीच उभी केलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातील देशातील कुठलाही राजकीय नेता, राजकीय पक्ष किंवा इतर कुठलाही घटक छुपेपणाने आणि उघडपणाने संघटना कोणालाही मॅनेज होत नाही, कोणाच्याही सोबत काम करत नाही. आमचा कुठलाही अजेंडा नाही. आमचा ब्रीदवाक्यच संघटनेचा असं आहे की एकच पक्ष कांद्यावर लक्ष. म्हणजे त्या कांद्याच्या संदर्भात अगदी छोटा शेतकरी असेल, जे 1 एकर फक्त कांदा लागवड करत असेल किंवा अर्धा एकर कांदा लागवड करत असेल, त्या शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक संघटना त्याच तळमळीने काम करते जितकी तळमळ मोठ्या मध्यम उत्पादकांसाठी आम्ही करतोय. कुठलाही भेदभाव नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये कांदा पिकवणारा शेतकरी असेल, त्या शेतकऱ्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मला किंवा आपल्या पदाधिकारी टीमपैकी कोणी पदाधिकारी बांधव असतील, त्यांना आलेला फोन असेल, त्या फोनमध्ये त्यांनी जी समस्या मांडली, मग ती बियाण्याची असेल फसवणूक झालेली किंवा त्याच्यानंतर बाजार समित्यांमध्ये काही विक्रीच्या व्यवस्थेत अडचण आली, कुठं पैसा व्यापाऱ्यांनी शिवार खरेदीमध्ये अडचण निर्माण केली, पैसे दिले नाही किंवा फसवणूक झाली. त्याच्यानंतर कांदा पिकवताना शेतकरी जेव्हा त्यांना काही मार्गदर्शन पाहिजे ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो, फोन कॉलद्वारे देतो. ह्या सगळ्या याच्यात आपण काम करतोय. आता शेतकऱ्यांकडून तुम्ही जो प्रश्न विचारला की शेतकऱ्यांनी काय नेमकं करावं, शेतकऱ्यांनी काही करायचं नाही. संघटनेने दिलेली जी हाक असेल, संघटनेने घेतलेला जो निर्णय असेल, त्याला शेतकऱ्यांनी इतकं बांधील राहिलं पाहिजे की जर संघटनेने सांगितलं की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रातील कुठल्याही बाजार समितीमध्ये 1 किलोभर सुद्धा कांदा विक्रीसाठी घेऊन जायचं नाही, हे जर 4-6 दिवस आधी शेतकऱ्यांपर्यंत जर आपला निरोप पोचला तर जो दिवस ठरलेला राहील किंवा जे काही ठरलेलं राहील त्या दिवशी मग कांदा हा जो आहे शेतकऱ्याने आपल्या शेतातून, आपल्या चाळीतून घेऊनच गेलं नाही पाहिजे. याचा दणका हा राज्यकर्त्यांना बसेल की आता कांदा उत्पादक हे एकत्र झाले, संघटित झाले, त्यांचा दबाव गट निर्माण झाला आहे आणि ते आता संघटनाच्या माध्यमातून इतके एकत्रित आले की त्यांना झुकवणं, त्यांना वाकवणं, त्यांची पिळवणूक करणं किंवा त्यांची आर्थिक लूट करणं आता काही सोपं राहिलं नाही. मग कांद्याच्या उत्पादकानंतर येणारा घटक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, उत्पादकानंतर पहिला घटक येतो बाजार समिती, तिथले संचालक, सभापती, सचिव, हमाल, मापारी, त्याच्यानंतर व्यापारी, हे सगळे जे घटक आहे, निर्यातदार, या प्रत्येक घटकाला शेतकऱ्यांची जी एकी आहे, शेतकऱ्यांचा जो एक संघपणा आहे किंवा शेतकऱ्यांची जी ताकद आहे याची पावलोपावली जाणीव झाली पाहिजे आणि कोणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे. मग ते राज्यकर्ते असतील किंवा इतर घटक असतील,
कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे की आपण आता शेतकऱ्यांना लुटू शकतो. खरं खरं. आता जी लूट होते ती सूक्ष्म पद्धतीने होते आणि ती कोणाच्या लक्षात येत नाही. कारण शेतकरी बाजार समितीमध्ये कांदा जेव्हा घेऊन जातो ते रोजचे शेतकरी बदलतात. काल जे शेतकरी असतील आज दुसरे शेतकरी असतात, उद्या तिसरे असतात, परवा आणखीन चौथे असतात. तर तो शेतकरी बदलतो, त्याची लूट होत राहते सूक्ष्म पद्धतीने. ती कांद्याला तेजी जरी असली म्हणजे कांद्याचे भाव जास्त जरी असले तरी ती लूट होते, कांद्याला भाव कमी जरी असला तरी ती लूट होते. ही जर लूट कायमस्वरूपी थांबवायची असेल तर शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने संघटितच राहिलं पाहिजे. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर कांद्याच्या पिकातून सातत्याने आणि नियमितपणे उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळवायचा असेल, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतोय की कांदा उत्पादक संघटना गेल्या अनेक वर्षापासून सांगते की आपल्याला कमीत कमी दर हा 30 रुपये प्रति किलो असावा, म्हणजे 3,000 रुपये क्विंटल. त्याच्या खाली आपल्याला दर नाही भेटला पाहिजे. मग त्याच्या पुढं देशातले ग्राहक सक्षम झाले. आता देश पण आपला काही गरीब नाही राहिला. आपलं सरकार म्हणते की आपल्याला देशाला जागतिक महासत्ता बनवायचे. मग जागतिक महासत्तामध्ये शेतीमाल फुकट खाऊन तर काय महासत्ता होणार नाही. शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक जो नफा भेटला पाहिजे. 30 जरी आला तरी साधारण म्हणजे कमीत कमी मग प्रति किलो सर किती खर्च येतो तुमच्या अभ्यासानुसार? कांद्याला आज 20 ते 22 रुपये खर्च आहे प्रति किलो. ऍटलीस्ट तेवढं तो मार्जिन पाहिजे. त्याच्यामुळे तो जो आहे, कारण हे होणं गरजेचं आहे. आणि हेच आज मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादकांना याची माहिती देत आहे. आणि सर एक महत्त्वाचा प्रश्न मला जस्ट आठवला. काही बऱ्याच ठिकाणी मी एक ऑब्झर्व केलं आहे. आता आमच्या गाव पिंपळनेर साईडला पण एक केस झाली आहे. काही व्यापारी जे असतात ते चाळीच्या चाळी खरेदी करतात आणि बाजारपेठेत शेतकरी पण देत नाही तो बाजारभाव, म्हणजे माल देत नाही. आणि काही दिवसांनी ते बाजारी असं एकदा कलेक्शन झालं आणि सांगतात की 15 दिवसांनी पैसे देतो, 1 महिन्यांनी पैसे देतो, आणि सर्व कलेक्शन झाल्यावर गायब होतात. आणि प्रचंड असं शेतकरी, मग तो व्यापारीच गायब होतो. मग याच्यावर ह्या प्रश्नावर तुम्ही काही बघितलंय? तुम्हाला पण अनुभव आले असतील ह्या केसेस. याच्यावर तुम्ही शेतकऱ्यांना तर मी आवाहन करतो की ह्या गोष्टींपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे आणि सरांचं पण आपण मार्गदर्शन घेऊ. ह्या बरेच केसेस आहेत, कारण की शेतकरी उद्ध्वस्त होतं त्याच्यात. नाही, याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम थोडक्यात सांगतो की ज्यावेळेस कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांचा कांदा 100-200 क्विंटल असू द्या, 1000-500 क्विंटल असू द्या किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा कांदा असू द्या, कांद्याची विक्री ही एका ठराविक पाईपलाईनमधून झाली पाहिजे. एक्झॅक्टली. ती पाईपलाईन म्हणजे कांदा उत्पादक संघटना. बरोबर. मग तुम्ही नगर धुळ्याचे असाल किंवा तुम्ही पुणे सोलापूरचे असाल किंवा तुम्ही नाशिकचे कांदा उत्पादक असाल, तुमचा कांदा जो विक्री करायचा आहे तर तुम्ही कांदा काढल्यानंतर आता संघटनेचं जर सोशल मीडिया एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे त्याचा तुम्ही वापर करा त्या व्यासपीठाचा. आणि लवकरच आपण आपल्या संघटनेचा अधिकृत जे आहे ॲप आहे मोबाईलचं, ते आपण लॉन्च करतोय. बहुतेक दिवाळीपर्यंत आपलं मोबाईलचं ॲप पण येऊन जाईल. तर त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आपण जोडणार आहोत. आणि मग शिवार खरेदीत असेल, बाजार समितीत असेल, कुठेही शेतकऱ्याची लूट होणार नाही, फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एक संघ राहिलं पाहिजे. एकमेकांना जर आता तुमची फसवणूक झाली तर तुम्ही केव्हा तरी ती मला पटकन सांगितली पाहिजे. बरोबर बरोबर. तुम्ही ती लपून ठेवली तर मी फसणार आहे. बरोबर बरोबर. तर आपला संघटितपणा असणं, आपला दबाव गट असणं हाच एक धाक निर्माण होणार आहे. कारण आमचं असं म्हणणं आहे आता की शेतकऱ्याची बाजारभावात असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये राज्यकर्ते असतील किंवा व्यापारी, निर्यातदार, इतर कुठलाही घटक असेल, यांनी काही प्रश्न निर्माण करावे आणि ते प्रश्न कांदा संघटनेने सोडवावे. याच्याऐवजी आता असं होणं गरजेचं आहे की कांदा उत्पादक संघटना इतकी स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे आणि इतके त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी संघटितपणा दाखवणं गरजेचं आहे की ह्या शेतकऱ्यांच्या नादालाच लागू नये ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याच्यामुळं प्रश्न निर्माण झाल्यावर तो सोडवण्यासाठी प्रश्न निर्माणच होऊ नये म्हणून एवढं आपण आता संघटित राहणं गरजेचं. शेवटचा प्रश्न आपण कन्क्लूड करूया. तुमच्याशी जोडायचं असेल, काही शेतकरी, बरेच शेतकरी असतील जे ज्यांना माहिती नसेल ही संघटना काय आणि हा जो व्हिडिओ बघत असतील, तर तुमच्यापर्यंत, आपल्या संघटनेपर्यंत त्यांना जर अटॅच व्हायचं असेल तर तुमचा काही संपर्क नंबर आहे का, किंवा काय तुम्ही त्यांना कसं ते जोडू शकता तुमच्याशी? नक्कीच. आता आपण जे सोशल मीडियाचे ग्रुप बनवतो आहे, व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, फेसबुकला आपल्या ग्रुपमध्ये 2.25 लाख जे आहे शेतकरी ते जोडलेले आहेत. आणि आणखीन नवीन शेतकऱ्यांना याच्यासाठी जोडायचं असेल तर याच्यामध्ये ज्या गावांमध्ये आपले आधीचे शेतकरी जोडलेले आहेत त्या शेतकरी बांधवांनी आपल्या संघटनेबद्दल, कांदा संघटनेच्या कार्याबद्दल, लढ्याबद्दल, संघर्षाबद्दल आणि एकूणच या सगळ्या कांद्याच्या भविष्य जे आपल्याला आपलं चांगलं करून घ्यायचं असेल, आर्थिक उत्पन्न सातत्याने मिळवायचं असेल तर गावातल्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना सांगितलं गेलं पाहिजे अशी संघटना आहे आणि त्या संघटनेत आपण पण जोडून घ्या. त्यांना जोडलं पाहिजे. त्यांच्यासाठी आपण व्हॉट्सअपच्या लिंक पाठवत जाऊ. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना
आपल्याशी थेट म्हणजे गावात कोणी बोलत नसेल किंवा काही गोष्टी माहिती पोहोचत नसेल, परंतु थेट जोडायचं असेल तर आपण एक नंबर सांगूया. त्या नंबरला त्या नंबरवरती शेतकऱ्यांनी तो नंबर त्यांच्याकडे सेव्ह करायचा. नंबर सेव्ह करताना तो कांदा संघटना या नावाने सेव्ह करायचा. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचं स्वतःचं नाव लिहायचं, स्वतःचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि मोबाईल नंबर त्यांचा तो व्हॉट्सअपला मेसेज केला तर ऑलरेडी येतोच. तर त्या शेतकऱ्यांनी जर ती माहिती पाठवली, त्यांचा नंबर संघटनेकडून सेव्ह केला जाईल आणि त्यांना त्या वेळेस त्यांची माहिती पाठवल्यानंतर त्या दिवसभरात किंवा 1-2 दिवसामध्ये ग्रुपमध्ये जोडलं जाईल. नाही, कॉन्टॅक्ट नाही होणार, पण ग्रुपमध्ये जोडलं जाईल. त्यांना एक तर लिंक पाठवली जाईल की त्यांना जोडलं जाईल. तर तो नंबर आहे, तर शेतकरी बांधवांनी हा नंबर नोट डाऊन करून घ्यायचा किंवा लिहून घ्यायचा आहे. 77 98 18 64 87. पुन्हा एकदा सांगतो, 77 98 18 64 87 हा कांदा संघटनेचा नंबर आहे. या नंबरवरती आपण व्हॉट्सअप मेसेज करून आपला नाव पत्ता मेसेजमध्ये टाकला तर तुम्हाला कांदा उत्पादक संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाईल. त्या माध्यमातून तुम्ही जोडले जाल आणि येणाऱ्या काळात कांदा संघटनेचं ही जी मोठी ताकद निर्माण होते ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल, अशी मी कांदा उत्पादक संघटनेकडून या आपल्या विनय कोठावदे यांच्या ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र सर. आणि हा नंबर जो आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सोपं जाईल. सर, तुमचे खरंच मनापासून आभार आणि अभिनंदन. तुम्ही एवढं चांगलं काम करतात आणि कृषी मित्र विनय कोठावदे या चॅनलचा हाच एक मोटो आहे, हाच एक उद्दिष्ट आहे की शेतकऱ्याचं भलं व्हायला पाहिजे, त्यांच्या कष्टाला त्यांना दाम मिळाला पाहिजे. हाच आपला उद्देश घेऊन आमचं जे चॅनल आहे ते मार्गस्थ होत आहे आणि पुढे पण राहील असं मी ग्वाही देतो. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या कार्यासाठी म्हणजे शुभेच्छा. आणि तुमच्या कार्यामध्ये आमचा पण काही तुम्हाला काही सपोर्ट असेल तर मी पण तुम्हाला ग्वाही देतो की मी 100% तुमच्या मागे तुम्हाला खांद्याला खांदा उभा राहून तुमच्याबरोबर लढायला तयार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत, कांदा उत्पादकापर्यंत हा जो आहे व्हिडिओ गेला पाहिजे. आणि हा जास्तीत जास्त जे शेतकरी जे आपली जी संघटना आहे त्याच्यात अटॅच झाले पाहिजे जे काही शेतकरी आहे, तरच ही ताकद जी आहे ती वाढणार आहे. त्यामुळे हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि असेच आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून नेहमी आणत जाऊ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो शेतकऱ्यांच्या संदर्भात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद, 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 धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. एकदा आवाज चेक करा. सर्वात मेहनती असतं.